हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे आणि आजीने चक्क ईश्वरीला आपली नातसून म्हणून मनाने स्वीकारलंय. आजीने ज्योतिषाला बोलवलं होतं. ज्योतिषाने पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका चेक केली आणि तेच सांगितलं की यांच्या लग्नामध्ये कोणतंही सुख नाहीये, ते कधीच एकत्र राहू शकत नाही, यांचं लग्न टिकूच शकत नाही. पण त्याच वेळेस अर्णवला समजलं की ईश्वरीची ही पत्रिका चुकीची आहे, ईश्वरीची जन्मतारीखच चुकीची आहे आणि त्याने हे सगळ्यांना सांगितलं. मग गुरुजींनी ईश्वरीची खरीखुरी पत्रिका बनवली आणि ही पत्रिका पाहून सांगितलं की हा तर लक्ष्मीनारायणचा जोडा आहे, त्यांचं आयुष्य खूप सुखाने जाणार आहे, त्यांचा सुखाचा संसार घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आणि आजीने ईश्वरीला आपली नातसून म्हणून स्वीकारलंय. अर्णव आणि ईश्वरीच्या नवीन संसाराला, नवीन प्रेमाला सुरुवात झाली आहे. पण आता त्यांच्यावर एक मोठं ग्रहण येणार आहे. अर्णव आणि ईश्वरीवर एक खूप मोठं संकट येणार आहे, कारण वल्लरीला आपला तो बॉक्स सापडलाय आणि या बॉक्समध्ये अर्णवच्या बाबांचे आणि ईश्वरीच्या आईचे ते फोटोग्राफ सुद्धा सापडले आहेत. आणि आता वल्लरी हे फोटोज कुरिअरनी अर्णव आणि ईश्वरीला पाठवणार आहे. म्हणजेच आता अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात सगळ्यात मोठं संकट येणार आहे. मग अर्णव आणि ईश्वरीचं प्रेम हे संकट परतवून लावू शकेल का, या वादळात टिकू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात. ईश्वरी अर्णवला विचारते, सर आज तुम्ही किती दिवसांनी मला रेस्टॉरंटमध्ये लंच करण्यासाठी घेऊन आला आहात, काही स्पेशल आहे का? तर अर्णव सांगतो, हो आजचा दिवस खूप स्पेशल आहे, मला तुला मनातलं काहीतरी सांगायचंय. हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी चांगलीच लाजते आणि विचार करते, अर्णव सरांना मला आय लव्ह यू म्हणायचंय का, अर्णव सर मला आय लव्ह यू म्हणणार आहेत का? त्यामुळे ईश्वरी चांगलीच खुश होते आणि अर्णव हातीला आय लव्ह यू म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. आय आय असं तो बोलत असतो. पण त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या मागे जे कपल असतं, या दोघांमध्ये भांडण सुरू होतं आणि ही मुलगी या मुलावर खूप चिडते आणि म्हणते, काय फायदा मग अशा नात्याचा, जर तुला माझ्या मनातील कळतच नसेल, तुला माझ्या मनातलं कळायला हवं ना. पण हा मुलगा सुद्धा चिडतो आणि म्हणतो, मला काय एखादी सिद्धी प्राप्त आहे का, मी काय साधू महात्मा आहे का की तुझ्या मनात काय आहे ते मला कळेल, असं होऊच शकत नाही. तुला काही बोलायचं असेल ते स्पष्ट बोल ना. आणि या दोघांमध्येच चांगलं भांडण रंगतं. ईश्वरी आणि अर्णव हे ऐकत असतात. ईश्वरी म्हणते, त्या मुलाचं चुकतंय, मुलगी बरोबर बोलतीये, त्या मुलाला मुलीच्या मनातलं कळायला हवं. पण अर्णवचं मत वेगळं असतं आणि अर्णव म्हणतो, असं कसं, त्या मुलीचं चुकतंय, मुलगा बरोबर बोलतोय, मुलीला काही बोलायचं असेल, तिच्या मनात काही असेल तर तिने स्पष्टपणे सांगायला हवं ना. आता त्या मुलाला काय खरंच सिद्धी प्राप्त आहे का, तो कसं काय सांगणार की तिच्या मनात काय आहे? आणि यावरून अर्णव आणि ईश्वरीमध्येच भांडण सुरू होतं. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही चुकताय, तो मुलगा चुकीचा आहे. तर अर्णव म्हणतो, नाही ती मुलगी चुकीची आहे. अर्णव ईश्वरीवर चिडून म्हणतो, तूच एक नंबरची बावळट आहे, तू असं कसं काय बोलू शकते? ईश्वरी आणखीनच चिडते. या मुलावरून आणि मुलीवरून ईश्वरी आणि अर्णवमध्येच भांडण सुरू होतं आणि या मुलाचं आणि मुलीचं तर भांडण सुरूच असतं. ईश्वरी रागारागाने या मुलाकडे जाते आणि म्हणते, ओ दादा, ही तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा बायको आहे, जी कोणी असेल, पण ती जे बोलते ना ते एकदम बरोबर आहे आणि तुम्ही तिच्याशी चुकीचं वागताय. तुम्हाला तिच्या मनातलं कळायलाच पाहिजे. हा मुलगा काही बोलणार इतक्यात अर्णव तेथे येतो आणि म्हणतो, ईश्वरी या मुलाची काही चूक नाहीये, त्या मुलीची चूक आहे. आणि यावरून ईश्वरी आणि अर्णव हे दोघेच भांडत असतात. हे दोघे पुन्हा त्यांच्या टेबलवर येऊन बसतात. तर ईश्वरी म्हणते, सर तुम्हीच सांगा की जर त्या मुलाचं त्या मुलीवर प्रेम असेल तर त्याने तिच्या मनातलं ओळखायला हवं की नको? तर अर्णव आपला तोच मुद्दा मांडत असतो की त्या मुलाला काय सिद्धी प्राप्त आहे का, तो कसं काय मनातलं सांगू शकतो? ईश्वरी तुझं चुकतंय. पण ईश्वरी तिच्या गोष्टीवर ठाम असते आणि अर्णव म्हणतो, ईश्वरी तू मूर्ख आहे, मूर्ख, एक नंबरची बावळट आहे. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव तिला म्हणतो, तू फक्त आहे ना कारण शोधून काढतेस काहीतरी भांडण करण्याचं, आणि आजही तुला माझ्याशी भांडण करायचं होतं, कोणतं कारण नव्हतं, मग या दोघांचं कारण शोधून काढलं आणि येथे माझ्याशी भांडत बसलीये. ईश्वरी चिडते आणि तोंड फिरून घेते. तिला खूप राग आलेला असतो आणि या दोघांचा अबोला होतो. तेवढ्यात त्यांना ऐकू येतं की हा मुलगा त्या मुलीला चक्क सॉरी म्हणतोय आणि म्हणतो, सॉरी यार, माझी खूप मोठी चूक झाली, मी खरंच तुझ्या मनातलं ओळखायला हवं.
आणि हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. दोघेही त्यांच्याकडे पाहू लागतात. हा मुलगा या मुलीला आय लव्ह यू म्हणतो आणि ही मुलगी सुद्धा मुलाला आय लव्ह यू टू म्हणते. तेव्हा या दोघांच्या लक्षात येलं की आपण या दोघांवरून भांडलो आणि या दोघांचं भांडण तर मिटलंय आणि आपलं भांडण झालंय. अर्णवला त्याची चूक समजते आणि अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी खरंच सॉरी, माझं चुकलं. येथे मी कशासाठी आलो होतो आणि उगाचच तुझ्याशी भांडत बसलो. तर ईश्वरी म्हणते, आता काय फायदा, आता काही बोलून फायदा नाही. तर अर्णव तिला सॉरी म्हणतो आणि आय लव्ह यू असं म्हणणार, तो फक्त आयच म्हणतो. तर ईश्वरी त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, सर मला तुमच्याबरोबर ना इथे लंच करायचं आहे ना तुमच्याबरोबर बसायचं आहे, मला इथे थांबायचंच नाहीये, तुम्ही नेहमी असं करता. आणि ती रागारागाने तेथून निघून जाते. अर्णवला समजतच नाही की आता काय करायचं, ईश्वरी अशी का वागली. मी तिला आय लव्ह यू म्हणणार होतो पण या मुलीने माझं काय ऐकूनच घेतलं नाही, दुसऱ्यांवरून माझ्याशी भांडली आणि चिडून निघून गेली. आता तिला आय लव्ह यू कसं म्हणायचं हाच प्रश्न अर्णवला पडतो. तर दुसरीकडे मामी ही भंगारवाल्याबरोबर तेथे पोहोचते आणि आपला हा बॉक्स दाखवून विचारते की हा बॉक्स कोठे. तर हा भंगारवाला सांगतो, हा बॉक्स मी विकला. मामीच्या पायाखालची जमीनच सरकते. मामी विचारते, हा बॉक्स माझा आहे, तुला आधी सांगितलं होतं ना, मग तू का विकला, कोणाला विकला, नाव सांग त्याचं. तर हा माणूस सांगतो, एक कोणती तरी लाल ड्रेस घातलेली मुलगी होती, गोरी गोमटी होती. पण मी काही इथे प्रत्येकाचं आधार कार्ड घेतून बसतो काय की कोण आलं कोण गेलं. तुम्हाला हवं असेल तर जा, ती मुलगी आत्ताच बाहेर गेलीये, शोधा तिला. हे ऐकून मामीला खूप राग येतो आणि ती रागारागाने बाहेर येते. परंतु तोपर्यंत ही मुलगी तेथून जात असते आणि ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ईश्वरीची बहीण नम्रता असते. मामी तिला पाहते, ही तर नम्रता आहे आणि मामीला जबर धक्काच बसतो. तोपर्यंत नम्रता ही रिक्षावाल्याबरोबर कोठे जायचं, किती पैसे घेणार याबद्दलची बडबड करत असते आणि तिच्या हातात वल्लरीचा बॉक्स असतो. वल्लरीला समजतं की आता आपला बॉक्स हातातून गेलाय आणि जर तो नम्रताच्या घरी गेला म्हणजे सुप्रियाच्या घरी गेला तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होणार. त्यामुळे काय करावं हाच प्रश्न मामीला पडतो. मामी लगेचच नम्रताच्या मागे धावत धावत जाते. ती नम्रताला पकडणार पण त्याच वेळेस दोन बायकांबरोबर वल्लरीची धडक होते आणि या बायकांच्या सगळ्या पिशव्या खाली पडतात. वल्लरी तेथून जाऊ लागते. तर या बायका मामीशी भांडू लागतात की तुम्हाला नीट दिसत नाही का, आमचा सगळा भाजीपाला खाली सांडला. तर मामी म्हणते, माझ्याशी डोकं लावू नका, नाहीतर मी काय सारीसुरी बाई नाहीये. या बायका वल्लरीशी भांडू लागतात पण तोपर्यंत नम्रता ही रिक्षात बसून तेथून निघून जाते. मामीला जबर धक्काच बसतो. आता माझं काही खरं नाही. आता ही नम्रता घरी गेली आणि सुप्रियाने हा बॉक्स पाहिला, निगेटिव्ह तिला सापडले तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होणार. मी जे काही ठरवलंय ते कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून मामी ही डोक्यालाच हात मारते आणि आता बॉक्स परत कसा मिळवायचा हा प्रश्न तिला पडलेला असतो. थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण घरी जमलेले असतात आणि आजीने चक्क त्याच ज्योतिषाला बोलवलेलं असतं ज्या ज्योतिषाने अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाआधी ही भविष्यवाणी केली होती की या दोघांचं लग्न कधीच टिकू शकत नाही आणि हे दोघे कधीच सुखाचा संसार करू शकत नाही. आजीने त्यांना पुन्हा बोलवलेलं असतं आणि गुरुजी काय म्हणाले हे ज्योतिषांना सांगते. आजी म्हणते, मला तुमच्या विद्येवर पूर्ण विश्वास आहे, परंतु मी माझ्या डोळ्यांनी जे पाहते त्यामुळे मी खूप कन्फ्यूज झाले. अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालंय आणि दोघे सुखाचा संसार करताय, एकमेकांबरोबर खूप खुश आहेत. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांची पत्रिका चेक करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. अर्णव आणि ईश्वरीला मात्र हे पटत नाही. अर्णवचा पत्रिकेवर या गोष्टींवर विश्वास नसतो पण तो काहीच बोलत नाही. तर आजी मात्र गुरुजींना समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही पुन्हा एकदा ही पत्रिका चेक करा आणि सांगा. तेव्हा अर्णव हा आजीला म्हणतो, आजी माझा या गुरुजींच्या विद्येवर पूर्ण विश्वास आहे, मी अविश्वास नाही दाखवते, पण पत्रिकेवरून आमचं आयुष्य ठरवणं हे खूप चुकीचं आहे. आम्ही दोघे एकमेकांबरोबर खुश आहोत ना, सुखी आहोत ना, मग हे पत्रिका वगैरे कशाला परत चेक करायची. पण ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला गप्प बसायला सांगते. गुरुजी अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका पुन्हा चेक करू लागतात, पत्रिका जुळवू लागतात, गणना करू लागतात. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. ईश्वरी सुद्धा टेन्शनमध्ये असते की आता काय होईल आणि पत्रिकेमध्ये नक्की काय बाहेर येईल. गुरुजींची गणना सुरू असते. आजी सुद्धा त्यांच्याकडे आशेने पाहत असते की आता गुरुजी या पत्रिकेबद्दल काय सांगणार. अर्णव
आणि ईश्वरीच्या भविष्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल काय सांगणार. तेव्हा वल्लरी सुद्धा तेथे उभी असते. वल्लरीला आठवतं की जेव्हा तिने अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका एकत्र घेतली होती आणि ईश्वरीची खरी पत्रिका तिने चक्क दिव्यावर जाळून टाकली होती आणि ईश्वरीची खोटी पत्रिका या पुस्तकामध्ये लपून ठेवली होती आणि तीच खोटी पत्रिका आता गुरुजींच्या हातात होती. त्यामुळे गुरुजींनी एकदा काय 100 वेळेस जरी ही पत्रिका जुळवली तरी सुद्धा ती कधीच जुळणार नाही, कारण तिने जाणून बुजून अशीच पत्रिका बनवून घेतली आहे जी अर्णवच्या पत्रिकेबद्दल कधीच जुळणार नाही. गुरुजी या पत्रिकेची गणना करतात आणि सांगतात की मी तुम्हाला याआधी जे सांगितलं होतं तेच पुन्हा सांगतोय. अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका जुळत नाही. या दोघांच्या लग्नामध्ये एक मोठा अडसर आहे आणि जर या दोघांचं लग्न झालं तर ते लग्न कधीच टिकू शकत नाही. त्यांचा संसार कधीच सुखाचा होऊ शकत नाही. हे ऐकून ईश्वरी, अर्णव, अंजली, मामा, आजी, आकाश या सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सगळे खूप दुःखी होतात. तर ईश्वरीच्या डोळ्यात पाणीच येतं. मामीला मात्र अत्यानंद झालेला असतो. त्यामुळे ईश्वरी रडू लागते की आता माझं आणि अर्णवचं नातं हे टिकणार नाहीये. पण अर्णवला मात्र हे पटत नाही. त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि गुरुजींसमोर येतो. तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी, मला तुमच्या विद्येवर कोणताही अविश्वास दाखवायचा नाहीये, परंतु हे पत्रिका, ग्रहतारे हे मला पटत नाही. ते ग्रहतारे आपल्यापासून किती लाईट इयर्स म्हणजे प्रकाश वर्ष दूर आहेत आणि त्यांचा प्रभाव आमच्या आयुष्यावर होतोय असं मला वाटत नाही. मला त्यांचा काही फरकच पडत नाही. मी आणि ईश्वरी एकमेकांबरोबर खुश आहोत. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे, तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे आणि आमचा संसार हा सुखाचा आहे. त्यामुळे मला ही पत्रिका जुळणं न जुळणं, आमच्या पत्रिकेत कोणता योग आहे, कोणत्या अडसर आहे, कोणती अडचण आहे, कोणतं ग्रहतारे आमच्यावर रुष्ट आहेत याचा मला काहीच फरक पडत नाही आणि आम्ही दोघे खुश आहोत हेच मला पुरेसं आहे. आजीला खूप वाईट वाटतं आणि आजी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव, परंतु मला तुझी काळजी आहे ना, तुझं आयुष्य सुखाचं व्हावं, संसार सुखाचा व्हावा याची काळजी तर मीच करायला हवी ना. अर्णव काही बोलणार तर इतक्यात ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, सर, आजी बरोबर बोलताय, तुम्ही या विरोधात बोलू नका. तर अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर प्लीज, आज मला तुझ्या साथीची गरज आहे. आज माझ्या विरोधात बोलू नको. हा विषय आपल्या संसाराचा आहे, आपल्या एकत्र राहण्याचा आहे आणि त्यामध्ये प्लीज मला विरोध करू नको. ईश्वरी गप्प बसते. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका पुन्हा एकदा जुळाली नाहीये आणि आता त्यांच्या आयुष्याचं काय होणार, त्यांच्या संसाराचं काय होणार. तर इकडे ईश्वरीची आई सुप्रिया ईश्वरीच्या बाबांना भरवत असते आणि त्याच वेळेस नम्रता हा बॉक्स तेथे घेऊन येते. आई विचारते, तुला यायला एवढा उशीर का झाला. नम्रता सांगते, क्लाउड किचनबद्दल थोडी खरेदी करायला मी गेले होते. तर नम्रताने हा बॉक्स आणलाय. हा बॉक्स पाहून सुप्रिया विचारते, हा बॉक्स किती सुंदर आहे, तुला कुठे सापडला. तर नम्रता सांगते, आई, मी क्लाउड किचनचं काम करायला गेले होते ना, तेथेच मला एक भंगाराचं दुकान दिसलं आणि या दुकानात हा बॉक्स ठेवलेला होता. पाहता क्षणी तो मला आवडला. किती अँटिक आहे ना, किती सुंदर आहे, म्हणून मी तो विकत आणला. तर सुप्रिया तिला म्हणते, इतका अँटिक आहे, सुंदर आहे, तर महाग सुद्धा असेल ना. नम्रता सांगते, नाही आई, एवढा महाग नाहीये, स्वस्तात मिळालाय मला आणि या बॉक्सबरोबर नक्कीच कोणाची तरी आठवणी असतील ना. तर सुप्रिया सांगते, हो खरंय, हा बॉक्स ज्याचा कोणाचा असेल त्याने खूप जपून ठेवला असेल. त्याच्या आठवणी किंवा त्याचा भूतकाळ या बॉक्सबरोबर जोडला गेलेला असेल. तर नम्रता म्हणते, आता त्याच्या भूतकाळाचा काय संबंध, आपला भूतकाळ या बॉक्सबरोबर जोडला जाणार, आपल्या आठवणी या बॉक्सबरोबर असतील. तर सुप्रिया ही नम्रताला समजावून सांगते, नम्रता असं नसतं आणि भूतकाळ हा प्रत्येक जणाचा असतो आणि या बॉक्स ज्याचा होता त्याचा भूतकाळ तर आहेच, पण कदाचित या बॉक्सबरोबर आपला भूतकाळ सुद्धा जोडला गेला असेल. म्हणूनच नशिबाने हा बॉक्स आपल्याजवळ आलाय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य या बॉक्सबरोबर जोडलं गेलंय. हे सगळं ऐकून बाबांनाही आनंद होतो, नम्रताही खुश होते. त्यानंतर सुप्रिया हा बॉक्स उघडून पाहते तर या बॉक्समध्ये काहीच नसतं. या लाल कपड्याखालीच वल्लरीने निगेटिव्ह लपून ठेवलेले असतात. सुप्रिया हे लाल कपडा पाहते आणि म्हणते, पहा सुप्रिया, हा लाल कपडा फाटलाय, आपण त्याला रिपेअर करूया. पण नम्रता म्हणते, नाही आई, आपण आधी जेवण करून घेऊया आणि मग ते रिपेअर करूया रात्री. सुप्रिया म्हणते, ठीक आहे आणि नम्रता हा बॉक्स बंद करून ठेवून देते. तर इकडे अर्णवच्या घरी
अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी तू माझा ऐक, मला सपोर्ट कर. हा आपल्या संसाराचा, आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि त्याच वेळेस अर्णव रागारागाने ही पत्रिका हातात घेतो आणि ईश्वरीला म्हणतो, या पत्रिकेमुळे आपलं आयुष्य डिसाईड होणार आहे का? आता ही पत्रिका ठरवणार आहे का की आपण दोघांनी एकत्र राहायचं की नाही, एकत्र संसार करायचा की नाही? आणि ही पत्रिका उघडत असताना अर्णवला दिसतं या पत्रिकेमध्ये ईश्वरीची जी जन्मतारीख लिहिलेली असते ती चुकीची आहे. ती चक्क जून महिन्यातली आहे. आणि हे पाहून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी हे काय? सगळेजण अर्णवकडे आश्चर्याने पाहतात. आजी विचारते काय झालं? तर अर्णव म्हणतो, आजी आम्ही ईश्वरीचा वाढदिवस याच महिन्यात साजरा केला 4 डिसेंबरला, आणि या पत्रिकेत तर ईश्वरीची जन्मतारीख चुकीची लिहिली आहे. हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. मामीला समजतं की तिने खूप मोठी माती खाल्ली आहे. ईश्वरी म्हणते, अरे हो, माझी जन्मतारीख तर चुकीची लिहिली आहे. अर्णव गुरुजींना म्हणतो, गुरुजी पत्रिकेमध्ये जन्मतारीख आणि जन्मवेळ सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ना, आणि जर या पत्रिकेत ईश्वरीची जन्मतारीख चुकीची आहे याचा अर्थ ही पत्रिका सुद्धा चुकीची आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की आमच्या दोघांची पत्रिका जुळत नाही ते सुद्धा चुकीचंच झालं ना, याचा अर्थ हे सगळं काही चुकीचं आहे. ही गोष्ट गुरुजींना सुद्धा पटते आणि गुरुजी म्हणतात, हो तुम्ही अगदी योग्य बोलताय. जर पत्रिकेमध्ये जन्मतारीख आणि जन्मवेळ चुकीची असेल तर संपूर्ण पत्रिका चुकीची झाली आहे. हे ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो. आजी सुद्धा खुश होते. आजी म्हणते, मग तर आता गुरुजींना मी बोलवलंय, मग आपण ईश्वरीची नवीन पत्रिका तयार करून घेऊया आणि मग तीच पत्रिका अर्णवबरोबर जुळवून पाहूया. मामी विचार करते, मी खूप मोठी माती खाल्ली आहे. मी इतकी मोठी चूक कशी करू शकते? मी ईश्वरीची खरी जन्मपत्रिका तर जाळून टाकली, पण या खोट्या जन्मपत्रिकेमध्ये चुकीची जन्मतारीख टाकली. आणि मी तर लावण्याची जन्मतारीख तीच घेतली होती. याचा अर्थ लावण्य आणि अर्णवची जन्मपत्रिका जुळत नव्हती. मी खरंच खूप मोठी चूक केली आणि आता त्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागेल, असा विचार वल्लरी करत असते. तर आजी ही पुन्हा एकदा ईश्वरीची नवीन पत्रिका करून अर्णवबरोबर जुळवायचं ठरवते. अर्णव म्हणतो, कशाला आजी, माझा यावर विश्वास नाहीये. तर अंजली ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव तू माझं ऐक, ईश्वरीची नवीन पत्रिका बनवून घेऊया, तुझ्याबरोबर जुळून पाहूया. तू माझ्यावर विश्वास ठेव, तुमची पत्रिका नक्की जुळेल, सगळे गुण जुळतील आणि मग सगळं चांगलं होईल. अर्णव गप्प बसतो. तर गुरुजी म्हणतात, ठीक आहे ईश्वरी, सांगा मला तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ, जन्मठिकाण. ईश्वरी गुरुजींना आपलं सगळं काही जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण सांगते आणि मग गुरुजी ईश्वरीची नवीन पत्रिका बनवायला लागतात. ते ईश्वरीची नवीन पत्रिका बनवतात. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. आता कमीत कमी ही नवीन पत्रिका तरी अर्णवबरोबर जुळायला हवी, काही प्रॉब्लेम यायला नको असं ईश्वरीला वाटत असतं. सगळेजण गुरुजींकडे आशेने पाहत असतात. मामी चांगलीच घाबरलेली असते की आता नक्कीच ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळणार आणि आपला प्लॅन फ्लॉप होणार. गुरुजी ईश्वरीची पत्रिका बनवतात आणि मग त्यानंतर अर्णवच्या पत्रिकेबरोबर ही पत्रिका जुळवून पाहतात आणि चक्क त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि गुरुजी सांगतात, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. या दोघांचं आयुष्य एकदम भारी आहे. या दोघांचा संसार अतिशय सुखाचा होणार आहे आणि आयुष्यभर ते एकत्र गुण्यागोविंदाने सुखाने नांदतील. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. ईश्वरी, आजी, अर्णव, मामा, अंजली, आकाश हे सगळे खूप खुश होतात. गुरुजी ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या पत्रिकेचं खूप कौतुक करतात की अशी पत्रिका लाखात एक असते आणि हे दोघे एकमेकांसाठी एकदम अनुरूप आहेत. दोघांचा संसार खूप सुखाचा होणार आहे आणि दोघे खूप सुखी राहतील, आनंदी राहतील, नेहमी एकत्र राहतील. ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. ती अर्णवकडे प्रेमाने पाहते, पण अर्णवला मात्र याचा काहीच फरक पडत नाही. जेव्हा पत्रिका जुळत नव्हती त्याचाही त्याला काही फरक पडत नव्हता आणि आता पत्रिका जुळते त्याचाही त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणते एक्सप्रेशन नसतात, पण घरातील मात्र सगळे खूप खुश असतात. ईश्वरी ही आजीजवळ जाते, आजीला नमस्कार करते. तर आजी सुद्धा खूप खुश असते. आजपर्यंत तुम्ही आजीला एवढं खुश कधीच पाहिलं नसेल. आजी प्रेमाने ईश्वरीच्या गालांवर हात ठेवते आणि तिला घट्ट मिठी मारते. ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं. मामीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आजीने खरोखर मनाने ईश्वरीला आपली नातसून मानलेलं असतं. आजी ईश्वरीचे खूप लाड करते. अंजली, मामा, अर्णव या सगळ्यांना आनंद होतो.
आणि ईश्वरी ही अर्णवकडे पाहते. पाहिलं का, आजीने सुद्धा मला स्वीकारलं. अर्णव तिच्याकडे प्रेमाने पाहतो. अंजलीला आनंद झालेला असतो. मामा, आजी सगळे खुश असतात. ईश्वरी सुद्धा खूप खुश असते, कारण तिची हीच इच्छा होती की आजींनी तिला आपली नातसून म्हणून स्वीकारावं. आणि आता पत्रिका जुळाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीबद्दलचे आजीचे सगळे संशय दूर झाले आहेत आणि आजीने ईश्वरीला आपली नातसून म्हणून स्वीकारलंय. ईश्वरी खूप खुश असते. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं नातं खरंच पुढे गेलंय आणि आता आजीने त्यांच्या नात्याला मंजुरी दिल्यानंतर नक्कीच दोघे सुद्धा एकमेकांबद्दल आणखीन पॉझिटिव्ह होतील, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही घराबाहेर येणार तेव्हा तिला दिसेल की अर्णव हा गार्डनमध्ये चक्क झाडांना पाणी टाकत असेल आणि पाणी टाकताना या पाईपने तो स्वतः सुद्धा आंघोळ करणार. ईश्वरी त्याला विचारेल, सर तुम्ही हे काय करताय? तर अर्णव तिला विचारणार, तू प्रेमाच्या पावसात भिजायला तयार आहेस का? ईश्वरी म्हणेल हो. अर्णव तिला विचारणार, प्रेम आहे का? ईश्वरी म्हणेल हो. आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतील. म्हणजे आता आजीने मंजुरी दिल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गाडी पुढे सरकणारे आणि त्यांचा रोमांस आणखीनच वाढणारे, एवढं मात्र नक्की. पण या दोघांच्या प्रेमाला नजर लावणारी मामीच्या हाती मात्र एक खूप मोठं घबाड लागलंय. मामी आपला बॉक्स परत मिळवण्यासाठी चक्क नम्रताच्या घरी पोहोचणार आणि नम्रताला पाणी आणायला सांगून ती या बॉक्समध्ये लपवलेले निगेटिव्ह शोधणार. तिच्या हाती हे निगेटिव्ह लागतील आणि वल्लरी एखाद्या राक्षसासारखी हसू लागेल. तिचा आनंद गगनात मावणार नाही, कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांना कायमचं वेगळं करण्यासाठी तिच्या हाती एक खूप मोठं भगाड लागलंय आणि ती खूप खुश झालेली असेल आणि हे निगेटिव्ह घेऊन ती तिथून पळून जाईल. तर इकडे ईश्वरी मात्र खूप खुश असेल आणि विचार करेल की आता माझ्या आणि अर्णव सरांच्या प्रेमाचा नवीन अध्याय सुरू होणार, आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. पण वल्लरीने या निगेटिव्हचे अनेक फोटो तयार करून घेतले असतील आणि ती विचार करेल, ईश्वरी आता तुझ्या आणि अर्णवच्या आयुष्याचा नवीन अध्याय नाही, तर तुझं आणि अर्णवचं साथ कायमची संपणार आहे आणि आज तुझा अर्णवच्या आयुष्यात आणि अर्णवच्या घरात शेवटचा दिवस आहे. मस्त एन्जॉय कर, जगून घे, कारण उद्या अर्णव तुला स्वतः हाताला धरून घराबाहेर काढणार आहे. आणि वल्लरी चक्क एका एनव्हलपमध्ये ईश्वरीच्या आईचे आणि ईश्वरीच्या बाबांचे हे फोटो ठेवणार आणि अर्णवला पाठवणार. मग जेव्हा अर्णवला हे फोटो दिसतील तेव्हा नेमकं काय घडणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच वल्लरीच्या इच्छेप्रमाणे अर्णव हा ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढणार का? ईश्वरी बरोबरचे सगळे संबंध तोडणार का? हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.